हे एव्हरीवन, आज मी एक लुक शेअर करते तुमच्यासोबत. येतोय व्हॅलेंटाईन्स डे 14th फेबला. सो त्याच्या इन्स्पायर्ड असा हा लुक असणार आहे. आता सगळ्यात सुरुवात आपल्याला करायची आहे ॲलोवेरा जेलपासून. आणि कोणतेही ब्रँड प्रमोशन वगैरे नाही आहे, हे मी स्वतः यूज करते प्रॉडक्ट. ॲलोवेरा जेलने मसाज करून घ्यायची. स्किन प्रिपरेशन मी एवढंच करणार आहे आज. मॉइश्चरायझर वगैरे काही लावणार नाही आहे, टोनर वगैरे. फक्त मी चेहरा धुवून घेतलाय. घेते मी स्विस ब्युटीचं हे इल्युमिनेटिंग प्रायमर. हे मी घेतलं, पण मला खरंच खूप छान वाटलं. कारण का एक इल्युमिनेटरचा इफेक्ट आहे याच्यामध्ये. खूप छान इफेक्ट देतं, म्हणजे इन्स्टंट शाईन देतं हे आपल्या चेहऱ्याला. लगेच आपण म्हणतो ना स्ट्रोब क्रीम, तर ही तसं बघायला गेलं तर स्ट्रोब क्रीम सारखंच आहे. आणि जर का तुम्हाला असं ड्यूवी फिनिशवाला मेकअप हवा असेल ना, तर तुम्ही नक्की ट्राय करा हे. आता यानंतर मी घेते हे करेक्टर पॅलेट. माझ्या स्किन टोनशी रिलेटेड शेड घेते, कारण का मला डार्क सर्कल्स जास्त नाही आहेत आणि त्याने मी माझे डार्क सर्कल्स हाईड करते. डोळ्यांच्या खाली, डोळ्यांच्या वर देखील लावून घ्या, म्हणजे जो काय आपला काळपटपणा असेल ना तो छान लपला जाईल. आणि जास्त प्रोडक्ट लावू नका, कारण का तुम्ही जास्त प्रोडक्ट लावलं ना लेअरिंगवर लेअरिंग, तर मग काय होतं माहिती का, आपल्या ज्या डोळ्यांच्या खाली सुरकुट्या वगैरे असतात ना त्यांच्यामध्ये ते प्रोडक्ट जाऊन बसतं. आणि मग ते नंतर आपण बोलतो ना की मला रिंकल्स आल्या, तो मेकअप पूर्ण त्याच्यामध्ये जाऊन बसतो, मग परत तो रिमूव्ह करायला वेळ जातो. त्यापेक्षा जेवढं तुम्हाला लागतंय, जिथे जिथे तुम्हाला डार्कनेस आहे ना तिथे तिथेच तुम्ही करेक्टर लावून घ्या. खूपच प्रमाणात, जास्त प्रमाणात डार्क सर्कल्स आहेत ना, तर तुम्ही ऑरेंज कलर करेक्टर यूज करा. आता पहा, तुम्ही दिसतंय तुम्हाला पूर्ण डार्क सर्कल्स लपले गेलेले आहेत. आता यानंतर घेतेय मी फाउंडेशन, जे की आहे फॉरएव्हर 52चं. हे मी माझ्या बॅक ऑफ दी हँडला घेतेय, ब्लेंडर घेतेय आणि डिरेक्टली मी माझ्या फेसला अप्लाय करून घेतेय. आणि एकदा फाउंडेशन लावायला सुरुवात केली ना, की तो एरिया पूर्ण कव्हर होईपर्यंत लावत राहायचं. नाहीतर तुम्ही एकदा इथे लावता असं करायचं नाही कधीच. त्यामुळे पॅचेस दिसतात. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही फाउंडेशन लावाल, तर एक एरिया घेतला ना पूर्ण कव्हर करायला, की तोच एरिया कव्हर करायला घ्यायचा. जेणेकरून इव्हन लागलं जाईल आपलं फाउंडेशन. डोळ्यांच्या वरती सुद्धा फाउंडेशन लावून घ्या, जेणेकरून आपल्याला छान आयबेस मिळेल. म्हणजे आयबेस करायला वेगळं नको आपल्याला. एक्स्ट्राचं जे प्रॉडक्ट आहे तुमच्या हातावरती, ते तुम्ही कानाला आणि मानेला लावून घ्या, म्हणजे मान आणि कान सुद्धा इव्हन टोन दिसतील, वेगवेगळे दिसणार नाहीत. हे लिक्विड कन्सिलर आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यूज करू शकता किंवा स्किप देखील करू शकता. तर कुठे लावायचं, तर जिथे जिथे आपल्याला पॉईंट्स हायलाईट करायचे तिथे तिथे लावायचं. म्हणजे कुठं, डोळ्यांच्या खाली. आणि जास्त असं भरभरून लावायचं नाही, कारण का त्याने अजून पॅच पॅच दिसतं नाकाला, आपल्या हनुवटीला. त्यानंतर इथे दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्यायचंय. आणि यानंतर आपण लावणार आहोत ह्या डोळ्याच्या खाली, आणि थोडंसं कपाळाला लावून घेणार आहोत. आणि हे 1 ते 2 मिनिटं ठेवायचंय आणि यानंतर हे ब्लेंड करायचं. लगेच ब्लेंड होतं. स्विस ब्युटीचं हे आहे. ब्लेंड छान होतं, इफेक्ट सुद्धा छान आहे, कव्हरेज सुद्धा छान आहे याची. नोज आपल्याला सरळ करायचंय आपलं. सगळे प्रॉडक्ट्स नाही घेतलेत तुम्ही तरी चालतील. असं नाहीये की सगळेच प्रॉडक्ट्स घ्यायला हवेत. यातले तुम्हाला जे प्रॉडक्ट्स छान वाटतील, तेच प्रॉडक्ट्स तुम्ही घ्या. म्हणजे जर का तुम्हाला नाहीये हायलाइट करायची गरज, तुम्हाला नाही वाटत की आपल्याला खूप मेकअप केला पाहिजे, तर तुम्ही ही स्टेप स्किप सुद्धा करू शकता. पण याने काय होतं माहिती आहे का, हायलाइट वगैरे केल्याने याने जी आपली जो मेकअप आहे, हा आता पूर्ण आपण फाउंडेशन लावल्यानंतर जो असतो तो आपला जो बेस असतो ना, तो पूर्ण प्लेन दिसतो. मग याला आता आपल्याला आपण बोलतो ना, की याला काहीतरी डेप्थ दिली पाहिजे. आपले जे फीचर्स आहेत ते एन्हान्स केले पाहिजेत. त्यासाठी आपण हायलाइटिंग आणि कॉन्टोरिंग करत असतो. यानंतर करायचं आहे आपल्याला कॉन्टूर. तर हा डार्केस्ट शेड घ्यायचा आणि जस्ट आपल्या स्लाइटली नाकाला, जिथे-जिथे आपल्याला छान सरळ नाक दाखवायचं तिथे. यानंतर थोडंसं आपल्या चीक्सला इथे लावून घ्यायचं. आणि तुमची डबल चीन असेल तर इथे इथपासून सुरुवात करायची आणि इथपर्यंत आणायचं आणि हे असं लावून घ्यायचं. आणि यानंतर हे ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करायचं. घासायचं नाही, असं डॅब 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 करूनच लावायचं हे पण.
इथे तुम्ही असं करू शकता, पण जिथे वरती नाकाला मेन ठिकाणी ना तुम्ही डॅब डॅब करूनच लावा. हे खालच्या साईडला ब्लेंड करायचं. हे आहे तिथेच ब्लेंड करायचं आणि हे सुद्धा आहे तिथेच ब्लेंड करायचं आहे. आता यानंतर मी लावते इनसाइड कॉस्मेटिकचं हे ब्लशर आहे, ज्याचा शेड आहे 01. हे घ्यायचं आणि हे तुम्ही बोटानेच घ्यायचं आणि जस्ट ॲपल ऑफ द चिकला मागे लावत न्यायचं. यानंतर आपला बेस आता रेडी आहे आणि आता आपण हा आपला बेस सेट करायचा आहे लूज पावडर. इथे मी घेते मार्सची ही लूज पावडर. हाताच्या मागे ब्लेंड करायची आणि पहिले डोळ्यांच्या खाली लावून घ्यायची. पहिले आपले अंडर आय सेट करायचे. यानंतर पूर्ण बेस आपला आपण याने सेट करणार आहोत. तुम्हाला कॉम्पॅक्ट सुद्धा घेऊ शकता, पण मी लूज पावडर घेतेय. आता यानंतर आपल्याला करायचं आहे आय मेकअप. आता आय मेकअपसाठी आपण काय करणार आहोत, आता हे माझ्याकडं आय मॅजिकचं हे पॅलेट आहे. यातला मी घेते पीची शेड. थोडासा डस्ट ऑफ करायचा आणि पूर्ण आयलिडला लावून घ्यायचा. जास्त डार्क नाही करायचं, पूर्ण आयलिडला फक्त लावून घ्यायचा आहे हा पीची शेड. व्यवस्थित लावून घ्यायचा. साईडला सी करायचा व्यवस्थित. आहे ना ग्लिटरचा, हा ग्लिटरचा कलर आपण डोळ्यांच्या मध्ये लावून घ्यायचा आहे. हा कलर असा डॅब 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 करून लावा. असं ओढू नका, डॅब डॅब करून लावा, जेणेकरून ते छान दिसेल. थोडासा डार्क कलर घ्यायचा यानंतर आणि हा आपण घेणार आहोत. थोडंसं डस्ट ऑफ करायचा एक्स्ट्राचा आणि तो फक्त आपण एंड ऑफ द लीडला लावून घेणार आहोत, फक्त इथे. आणि आयलाइनर लावायचं आहे. आता आयलाइनर कसं करायचं, स्टार्टिंगपासून जर का तुम्हाला जमत असेल तर स्टार्टिंगपासून लावा, नाहीतर एंडपासून लावायला सुरुवात करा. हे बघा, जस्ट हळूहळू 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 करायचे, स्ट्रोक द्यायचे. आणि जर का तुम्ही बिगिनर असाल तर असं पेनवाला आयलाइनर घ्या, लिक्विड आयलाइनर घेऊ नका, त्याने खूप मेस होतो. सो इथे मी करते माझ्या आयब्रोज फिल. मी सगळ्यात आधी कोम करून घेणार माझ्या आयब्रोज छान. त्यामध्ये जे काय फाउंडेशन वगैरे असेल ते छान स्वच्छ करून घेणार आहे. आणि छोटीशी अशी एक आहे, खूप छान आहे ही हिलेरीची रोडाची आहे. आणि एंडिंग पासून मी ही माझी आयब्राव फिल करायला सुरुवात करणार आहे. छोटे छोटे स्ट्रोक्स देणार आहे, जेणेकरून खूप असं जाड असं वाटलं नाही पाहिजे. मेकअप पण आपला छान वाटला पाहिजे. यानंतर घेते मी मस्कारा. मस्कारा लावताना डोळे थोडेसे मोठे करायचे आणि असे खाली बघायचं, जेणेकरून काय होईल, मस्कारा इव्हनला अप्लाय केला जाईल. ही घेते मी स्विस ब्युटीची लिप लायनर आणि याने मी माझी लिप्स लाईन करून घेणार आहे आता. ते मी ही लिपस्टिक, जी की न्यूड कलरची आहे, कारण का ड्रेस माझा जो आहे तो रेड कलर ग्लिटर लावलेला आहे मी आईला रेड, सो दॅट्स वाय मी ही लिपस्टिक यूज करणार आहे. थोडस ब्लश यूज करतेय, जेणे की छान डेप्थ भेटेल माझ्या स्किनला, अजून छान माझे ॲपल ऑफ द चिक्स छान दिसतील. काजळ इज ऑप्शनल, तुम्हाला लावायचं असेल तर लावा किंवा तुम्ही स्किप देखील करू शकता. नंतर घ्यायचं आपलं हायलायटर, हातांच्या मागे स्मर्च करा ते छान आणि यानंतर ते आपण आपल्या स्किनला लावणार आहोत असं टिप ऑफ द नोजला. आणि इथे सुद्धा व्यवस्थित लावून घ्या. नंतर लावतो आपण फिक्सर, जो की आहे स्विस ब्युटीचा. आता रेडी आहे आपला मेकअप आणि फायनल लुक मी तुम्हाला दाखवते.